श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर बघा, आजचा विषय खूप महत्त्वाचा असं होणार आहे आणि तो म्हणजेच काय तर गुरुपौर्णिमा आपली येणार आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला काय सेवा करायच्या आहेत ते तुम्ही ठरवायचं आहे. मात्र ज्या लोकांना सेवा करायला वेळच नाही किंवा मी सेवा करू शकत नाही, खूप बिझी शेड्यूल आहे, अशा लोकांसाठी खूप सुंदर अशी सेवा मी सांगणार आहे. तसेच या सेवेचा एका ताईंना अनुभव आलेला आहे, तो सुद्धा मी ते शेअर करणार आहे. कारण बरेच लोक बोलतात की मला वेळच भेटत नाही, मला कामं खूप असतात, हे असतं ते असतं, बऱ्याचशा गोष्टी. पण ज्याला सेवा करायचं असतात ना, तो कुठल्याही पद्धतीत करू शकतो. म्हणून तो अनुभवसुद्धा इथे शेअर करेल. पण सर्वप्रथम सांगेल की बऱ्याच लोकांच्या अडचणी असतात. सेवा करणारा व्यक्ती जो असतो तो आपल्या परीने करत असतो, आपली धावपळ करून वेळ काढून करत असतो. आणि ग्रंथ वाचनासाठी किंवा कुठल्याही उपासनांसाठी तुम्हाला वेळच नाही, तर अशी साधी आणि सोपी, चालता बोलता तुम्ही कुठेही करू शकतात अशी सेवा तुम्हाला सांगणार आहे. तसंच सांगेल, गुरुपौर्णिमा आपली येणार आहे, तर गुरुपौर्णिमेच्या निमित्त तरी आपण ही सेवा चालू करा किंवा ही सेवा आपण आपल्या गुरूंच्या चरणी अर्पण करायची आहे. आपण गुरु करत असतो, महाराजांना गुरुपद देत असतो गुरुपौर्णिमेला. तर तुम्हाला सांगेल, आपलं सुद्धा एक कर्तव्य असतं की आपण गुरूंचरणी बसल्यानंतर त्यांचा मंत्र जप करावा. आपण गुरु केलं आणि विसरून जात असतो, तर तसं करू नका. दररोजच्या दररोज आपल्याला त्यांचा जो मंत्र असतो त्याचा जप करायचा असतो. आणि हा जो 21 दिवसाचा कालावधी आहे, 9 तारखेपासून 29 तारखेपर्यंत, किंवा तुम्हाला 9 पासून नाही जमलं, 11 दिवस, 7 दिवस, किंवा यथाशक्ती तुम्ही दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा ही सेवा करू शकतात. अगदी मनापासून करा, एवढंच सांगेल. विश्वासाने करा. आपण गुरु त्यांना म्हणजे मानत असतो किंवा गुरुपद देत असतो, तर आपलं सुद्धा एक कर्तव्य असतं. जो स्वामींच्या चरणी बसतं त्यांचे हात आपण पकडत असतो, तर तुम्हाला सांगते, महाराज कधीही हात सोडत नाही हात सोडत नाही. ठीक आहे. म्हणून आपण महाराजांना गुरुपद दिलं असतं, तर आपण सुद्धा थोडी का असेना सेवा करायची असते. आता सेवा करत असताना बऱ्याच महिलांना अडचणी येत असतात. बऱ्याच लोकांच्या घरात बघा, महाराजांची सेवा करतातच असं नाही. ठीक आहे. म्हणजे फॅमिली, जॉईंट फॅमिली असते, त्यामुळे वेळ भेटत नाही. किंवा मग सासू सासरे असतात, दीर जेठ असतात, सगळेच लोक स्वामींना मानतात का नाही. मग सासू बोलत असते, कुठे स्वामींचं करत बसते किंवा कुठे ग्रंथ वाचन करते, म्हणजे बाकी लोकांचा विश्वास नसतो. त्यामुळे आपल्याला सुद्धा करायला की रागवतात किंवा ते मानत नाही, किंवा अधिष्ठान आपल्या घरात आपण करू शकत नाही महाराजांचं. एकत्र जॉईंट फॅमिली असल्यामुळे काही नियम आपल्याला पाळता येऊ शकत नाही. मांसाहार झाला, या गोष्टी असतात. त्यामुळे या गोष्टींना कुठेतरी अडथळा होत असतो. बाकी लोक आपल्याला कुठेतरी हे करत असतात, किंवा कोणीतरी नोकरीला, जॉबला सकाळी निघत असतात, 7ला जातात, रात्री 10ला येतात, अशा गोष्टी घडतात आणि वेळ मिळतच नाही. तर असा बिझी शेड्यूल असल्यामुळे आपल्याला एक सेवा अशी करायची आहे की ती आपण चालता बोलता उठता बसता कुठेही करू शकतो. मात्र या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये, गुरुपौर्णिमेपर्यंत जो कालावधी चालणार आहे, या कालावधीमध्ये तुम्ही स्वतः वेळ काढायचा आहे. बघा, वेळ काढणं ते आपण ठरवायचं आहे. मी तुम्हाला मगाशीच बोलली, 5 मिनिट, फक्त 5 मिनिटं तुम्हाला आपल्या गुरूंसाठी द्यायचे. आता 5 मिनिटं जर म्हटले तर आपण देऊ शकतो. कुणी जर गप्पा मारायला आलं ना, आपण तासभर उभं राहून गप्पा मारत असतो. कुणी जर आलं ना, आपला मोबाईल बघत बसलं ना, तर रील्स बघत शॉर्ट बघत तास, अर्धा तास निघून जातो. असे फक्त बहाणे. पण नक्कीच आपण काढू शकतो. वेळ काढला तर नक्कीच काढतो. पण बघा, आपण 5 मिनिट आपल्या आयुष्याचे दररोज महाराजांना द्यायचे. आता तुम्ही ठरवा केव्हा द्यायचे, तुमच्या वेळेनुसार तुमचं सगळं रुटीन बघा आणि त्यानुसार आपण देवघरासमोर बसून फक्त 5 मिनिट आपल्याला महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. दिवा बत्ती करा. आपण देवपूजा करत असतो दररोज, बरोबर. देवपूजा केल्यानंतर शांत चित्ताने आपण तिथे बसायचं आहे. शांत चित्त बसल्यानंतर आपण तिथे 5 मिनिट फक्त महाराजांना, 5 मिनिट, 10 मिनिट, असं काही नाही की आज 5 मिनिटं केली, उद्या 10 मिनिटं केलं म्हणून महाराज आपल्याला सजा देणार आहेत का, नाही. जेवढा तुम्हाला वेळ शक्य होईल तेवढा वेळ तुम्ही तिथे बसून नामस्मरण करायचं आहे. आपण त्यांना जेव्हा जपतो, त्यांचं नाम जपतो, तेव्हा महाराज आपल्याला जपत असतात. आणि बरेच लोक बोलतात, ताई मला अनुभव येत नाही, माझी इच्छा पूर्ण होत नाही, माझं असं होत नाही, माझं तसं होत नाही. तुम्ही किती आतुरतेने, किती जीवापाड आपण म्हणजे प्रयत्न करतात सेवेसाठी, ते सुद्धा महाराज बघत असतात. म्हणून हे आपण बोलायच्या आधी आपला प्रयत्न बघायचा, आपण काय करतो ते बघायचं असतं. तर बघा, इथे एक मी तुम्हाला उदाहरण सांगेल. एक ताई आहेत, खूप जवळच्या आहेत माझ्या. नक्कीच त्यांच्याकडे जर गेली, त्यांच्या आयुष्यामध्ये खूप 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 अनुभव आहेत.
आणि नक्कीच तिथे गेल्यानंतर मी तो व्हिडिओ नक्कीच बनवेल तिच्याकडे गेल्यानंतर, आणि तो नक्कीच आपल्या चॅनलवरती चालेल पुढे चालून. पण तिच्या आयुष्यातला असा मी तुम्हाला टाईम सांगेल की बघा, ती शेताचं काम करते आणि शेताचं काम करायला तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे, शेतकरी म्हटलं की सगळे कामं सकाळपासून आपलं रुटीन असतं. तिच्या घरात सासू आहे. सासू जी आहे ती जवळपास आज जर म्हटलं तर 90-95च्या घरातली सासू आहे, म्हातारी सासू. अगदी घरात तिला काही समजत नाही. आता म्हातारं माणूस म्हटलं की आलंच सगळ्या गोष्टी. तर बघा, सासूचं आवरून, नणंद आहे घरात, त्यांचं सगळं घरातलं आवरून ती शेतात जाते. आणि तुम्हाला सांगेल अजून तर केंद्रातलं जे स्वामींचं दरबार असतं, दरबारचं सुद्धा काम तिच्याकडे दिलेलं आहे. तर हा विचार करा, तिचं सकाळी 4:30 पासून रुटीन असतं. तिच्या घराच्या समोर महादेवाचं मंदिर आहे. अगदी बघा, तुम्ही म्हणतात ना की मला वेळ नाही वेळ नाही, मला तिच्या म्हणजे तिचं जेव्हा ऐकते किंवा ती माझ्यासोबत बोलते तर मला एक ऊर्जा येत असते की आपल्याला असून आपण हे करत नाही. ती सकाळी 4 पासून उठते. मी म्हणणार नाही तुम्ही उठा असं, पण बघा, तिला करायचं आहे म्हणून ती उठते. महादेवाचं मंदिर आणि तिचा दरवाजा एकच आहे, समोरासमोर घर आहे तिचं. उठते, आधी सर्वप्रथम तिच्या घरदार झाडून घेते आणि झाडल्यानंतर महादेवाचं मंदिर झाडते, महादेवाची पूजा करते, पाणी वगैरे धूप दीप करते महादेवाच्या मंदिरास, म्हणजे समोरच आहे घर. त्यामुळे तिथून आल्यानंतर आपल्या घरातील देवपूजा करते. देवपूजा केल्यानंतर स्वामींचा दरबार आहे, त्यांच्या गावामध्ये विठू रुक्मिणीचं मंदिर आहे, तिथे दरबार भरत असतो. महाराजांचा फोटो आहे, म्हणजे केंद्र नाही आहे, खेडगाव असल्यामुळे दरबार आहे तिथे फक्त, म्हणजे एक चेअर आहे, चेअरवरती महाराजांचा फोटो आहे. मी सुद्धा बघितलेला आहे, गेली होती मी तिथे केंद्रात. म्हणजे तिथे एक बुधवारी केंद्र असतं, तर मी एक मीटिंगला गेली होती. तर त्या फोटोची संपूर्ण पूजा ती करते. दररोज गंधपूजा, फोटो पुसणं, गंधपूजा, दिवा धूप दीप हे करत असते. ती सकाळी 5 वाजता करते. लक्षात घ्या, 4ला उठते, 5 वाजता ती पूजा करते. घरी 5:30ला येते आणि आजी उठायच्या, म्हातारी म्हणजे सासू उठायच्या आधी ती हे कामं करून घेते. कारण आजी उठल्यानंतर तिला काही करता येत नाही. आजी उठल्यानंतर आजीचं चहा पाणी, लहान मुलांसारखं सगळं तिच्या मागे असतं. तिची आंघोळ करणं, शी सगळ्या गोष्टी ती करत असते. आता एवढं डिटेलमध्ये सांगायची गरज नाही, सगळ्या तुम्हाला माहिती आहे. लहान बाळांसारखं म्हाताऱ्या माणसांचं काम असतं. एवढ्या गोष्टी करून ती शेतात जाते, हे लक्षात घ्या. पण तिने मात्र बघा, तिला जेव्हा आजारपण आलं, ती आजारी पडली मागे. अगदी डॉक्टरांनी नाही सांगितलं होतं. तालुक्याचं गाव आहे आमचं, चाळीसगावला नेलं. तिला सलाईन वगैरे लावल्या होत्या. त्या डॉक्टरांनी नाही सांगितलं की जेव्हा ती ताई आजारी पडली तर पूर्ण शरीरात पाणी झालं होतं की गॅरंटी नाही आहे, इथून आहे तर धुळ्याला हलवा तुम्ही. धुळ्याला तिला ॲडमिट केलं. डॉक्टरांनी म्हणजे 45 तासाची मुदत दिली होती की काही होऊ शकतं. पण तुम्हाला सांगेल, तिची आई तिच्याजवळ होती. तिच्या आईने, म्हणजे मी स्वतः बोलली तेव्हा तो अनुभव मला म्हणजे बघायला मिळाला. बघा, नामस्मरणामध्ये एवढी ताकद असते ना, तुम्हाला मी सांगू शकत नाही. तर ज्यावेळी तिला सलाईन लावत होते, म्हणजे आई बोलली तिची की सलाईन लावत होते तोपर्यंत ती सलाईनमध्ये गुंगीमध्ये राहत होती. मात्र सलाईनची पावर संपल्यानंतर ती जेव्हा शुद्धीवर येत होती, तर शुद्धीवर आल्यानंतर तिच्या मुखात फक्त श्री स्वामी समर्थ हा मंत्र होता. तिच्या मुखात फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप ती करत होती. कारण तिची आई स्वतः गंमत बघत होती. ती सुद्धा रागवली, काय लावलं तू, हे काय बोलते, काय तू वटवट करते, शांत राहा. पण नाही, तिचा मुखात फक्तच महाराजांचं नाव होतं. आणि सलाईन लावल्यानंतर परत ती बेशुद्ध व्हायची. सलाईनची पावर संपली की परत तिचं नामस्मरण चालू व्हायचं, या प्रकारे. आणि सगळं काही झाल्यानंतर मुदत व्यवस्थित गेली, व्यवस्थित तिचं म्हणजे एकदम छान व्हायला शुद्धीवर आली आणि चांगली झाली. तिची प्रकृती छान झाली एकदम. अजून बरेचसे तिच्या आयुष्यातले खूप म्हणजे अनुभव आहेत. ती चांगली झाली, बरी झाली. घरी आल्यानंतर मी तिला विचारलं आणि ती तेव्हा मला सांगत होती की माझ्याजवळ वेळ नसतो किंवा मी सेवा करायला म्हणजे एवढा वेळच साध्य होत नाही. तर मी फक्त बुधवारी केंद्र संध्याकाळी असतं तेव्हा जाते. रोजची पूजा महाराजांची असते. पण रोज मला अध्याय पठण करायला किंवा देवघरासमोर जेव्हा पूजा करते तेवढंच ती नामस्मरण करत असते. बाकी तिला वेळ नाही. तर ती नामस्मरण केव्हा करते बघा, ती नामस्मरण केव्हा करते, ती बोलते मी घरातून निघाली, डबे घेतले शेतात जाण्यासाठी. आपली तगारी घमेलं असतं बघा, त्यामध्ये डबे ठेवले, आपलं सामान शेताचा घेतला डोक्यावर,
तर बोलते एकटी असते मी शेतात जाण्यासाठी, रस्त्यावर कुणीच नसतं, भीती पण वाटत असते की रस्त्यावर कुणीच नाही, मी एकटी चालत आहे. पण मात्र तेव्हा मी ठरवते की मी एकटी नाही, की महाराज माझ्याबरोबर आहेत. शेतात निघायच्या आधी ती महाराजांना सांगते, महाराज चला आपल्याला शेतात जायचं आहे. आणि घमेलं डोक्यावर ठेवलं, गाव सोडलं की शेत येतं तोपर्यंत 10 मिनटं 15 मिनटं तिला पायी जायला लागतात. तेवढ्या वेळामध्ये ती 15-20 मिनटं नामस्मरण करत असते. तिचा वेळ तिने काढला. केव्हा करते ती जेव्हा पायी शेतात जाते तेव्हा ती नामस्मरण करते. ते मला तिने स्वतः सांगितलं, स्वमुखातून सांगितलं. मी तेव्हा आश्चर्य झाली की ज्याला सेवा करायची असते तो हर प्रकारे करत असतो. तर या पद्धतीने ती सेवा करते आणि तिचा विश्वास खूप आहे, भरपूर अनुभव आहे. तिच्याजवळ गेली तर नक्कीच मी तो व्हिडिओ नक्कीच बनवेल. तिच्या आयुष्याचे तुम्हाला खूप सोनं झालं आहे आता, तर खूप परीक्षा खूप घेतल्या आहे तिच्या आणि सोनं पण तेवढंच झालेलं आहे. म्हणून आपल्यावर प्रसंग येतात, हारायचं नाही, आपलं नामस्मरण, आपली सेवा चालू ठेवायची. म्हणून तुम्हाला सांगेल, आपली गुरुपौर्णिमा येत आहे ना, गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला वेळ काळ शक्य होत नाही, तुमच्या घरात कोणी तुम्हाला सेवा करू देत नाही. हे बघा, आपलं मन जे असतं ना अंतःकरण, ते कोणी बघत नाही. आपल्या घरात जरी कोणी करू देत नसेल ना, आपलं अंतःकरण बघतंय का आपल्या मनात कोणाचं नामस्मरण चालू आहे? नाही ना, तर आपण मनातल्या मनात नामस्मरण करावं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हृदयात स्वामी आहेत हे मानायचं आणि आपण नामस्मरण करायचं, हे शिका. तुम्हाला वेळ नाही आहे, तुम्ही देवपूजा करताय, तेवढं नामस्मरण करा. महाराजांना सांगा चला आपल्याला ऑफिसला जायचं आहे. तुम्ही ट्रेनमध्ये बसलेले आहेत, 5 मिनिट 10 मिनिट डोळे बंद करा, चालता बसता उठता कुठेही तुम्ही नामस्मरण करू शकतात. फक्त नामस्मरण जेव्हा तुम्ही करत असताना तुम्हाला सांगते, आपला आत्मा हा शुद्ध होत असतो, आपलं कर्म हे शुद्ध होत असतं. कारण कलियुगामध्ये नामस्मरणावर खूप भर आहे. म्हणून तुम्हाला सांगेल, या कलियुगामध्ये नामस्मरणासारखा तोडच नाही. तुम्ही उठता बसता झोपता, मी तर झोपते तेव्हा सुद्धा मला झोप, बघा तुम्ही स्वतः ट्राय करून बघा. तुम्हाला जर झोपच येत नसेल ना, फक्त डोळे बंद करा. मी दररोज करते आणि तुम्ही करून बघा, अगदी 2 मिनिटात झोपते मी. त्या पद्धतीने बघा, फक्त डोळे बंद करा, श्री स्वामी समर्थ मनातल्या मनात महाराजांचा चेहरा आठवा आणि नामस्मरण करून झोपवून जा. उठल्यानंतर पण तुम्ही दररोज उठल्यानंतर आधी महाराजांचं नाव घ्या. बेडवरच असाल तरी पण फक्त महाराजांचं नाव घ्या आणि आपली सुरुवात दिवसाची करा. बघा तुम्हाला फरक जाणवेल. नामस्मरणामध्ये खूप खूप ताकद आहे. तुम्हाला ग्रंथ वाचायला वेळ नाही, तुम्हाला वेळच नाही द्यायला, पण तो वेळ कसा काढावा ते तुम्ही ठरवायचं आहे. महाराज करून घेत असतात, पण तुमची सुद्धा इच्छा, तुमची तयारी पाहिजे, तेव्हा महाराज करून घेत असतात. आणि महाराजांची सेवा केली ना, जपलं ना त्यांचं नाव, ते तुम्हाला जपतातच जपतात. कितीही वाईट काळ असू द्या, नक्कीच ते तुमच्या पाठीशी उभे राहतात. म्हणून हा संधीचा फायदा करून घ्या. हे आपलं गुरुपौर्णिमेनिमित्त जो कालावधी चालणार आहे, हा खूप सुंदर कालावधी 21 दिवसाचा. त्यामध्ये तुम्ही कधीही नामस्मरण करा. देवघरासमोर बसून अगदी 5 मिनिट अगरबत्ती लावायची, दिवा प्रज्वलित करा. अगरबत्ती चालते 5 मिनिटं 10 मिनिटापर्यंत, तोपर्यंत तुम्ही जप करा तरी सुद्धा चालेल. तर सुंदर अशी सेवा आहे नामस्मरणाची आणि आजचा अनुभव सुद्धा खूप सुंदर आहे. नक्कीच तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते. आणि सगळ्यांनी नामस्मरण आपल्याला करायचं आहे, हे लक्षात ठेवा, सगळ्यांनी करायचं आहे. चला मग, सांगितलेली माहिती इथेच थांबवते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.